12 आहे. हा म्हणजे एक संशोधनाचा विषय आहे. कारण त्या ठिकाणी याला सुद्धा लॉक आहे, त्याचा. आणि हे दोन्ही चॅनल गेटला लॉक आहे आणि तिकडे गेट आहे, त्या गेटला सुद्धा लॉक आहे. आणि पुढं ते अजून पूर्ण पॅक होणार आहे. त्याच्यामुळे इतका सिक्युरिटी रेट आहे की याच्यात पुन्हा म्हणजे तुमच्या डिपार्टमेंटला कोणते त्रास नाही. सर्वाधिक शांतता ठेवा. आपापले मोबाईल स्विच ऑफ किंवा सायलेंट मोडवर ठेवा. स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी राष्ट्रमाता जिजाऊ तसेच माननीय श्री सचिनजी कदम साहेब SDPO बुलढाणा, त्याचप्रमाणे आपल्या महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉक्टर प्रशांती कोठे सर, विज्ञान शाखा प्रमुख डॉक्टर इंगळे सर, या बक्षीस वितरण सोहळ्याला आपल्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी वेळात वेळ काढून अतिशय व्यस्त अशा त्यांच्या कामामधून आपल्यासाठी वेळ काढून उपस्थित झालेले माननीय श्री सचिनजी कदम साहेब SDPO बुलढाणा यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं स्थान ग्रहण करावं. त्याचप्रमाणे विनंती करतो आपण हा जो 3 दिवसांचा जयंती उत्सव या ठिकाणी साजरा करीत आलो आहोत. आज तिसरा आणि समारोपाचा दिवस 27 डिसेंबर. दरवर्षी आपण स्वर्गीय पंजाबराव पाटे भाऊसाहेब देशमुख यांचा जन्मदिवस आणि त्यानिमित्ताने हा जयंती उत्सव आपण दरवर्षी साजरा करीत असतो. मी या ठिकाणी आवर्जून सांगू इच्छितो की या जयंती उत्सवामध्ये जे भाऊसाहेबांचं स्वप्न होतं की तळागाळातील गोरगरीब, कष्टकरी, शेतकरी, खेड्यापाड्यात राहणाऱ्या सर्व जणांचे विद्यार्थी, सर्व जणांचे मुलं मुली या ठिकाणी आले पाहिजे, शिकले पाहिजे आणि त्यांचा शिक्षणातून व्यक्तिमत्वाचा विकास झाला पाहिजे. जो सर्वांगीण विकास अपेक्षित आहे तो झाला पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून श्री शिवाजी शिक्षण संस्था हे भाऊसाहेबांचं स्वप्न समोर ठेवून सदोदित काम करत असते आणि भाऊसाहेबांचं ते स्वप्न आणि ते विचार हीच आमची खरी प्रेरणा असते. आणि तो विचार विद्यार्थ्यांपर्यंत जावा आणि भाऊसाहेबांचं खरं स्वप्न साकार व्हावं या दृष्टिकोनातून आपण या 3 दिवसांमध्ये विविध स्पर्धांचे, विविध कार्यक्रमांचे, विविध प्रकारच्या क्रीडा, सांस्कृतिक अशा इव्हेंट्स या ठिकाणी आपण साजऱ्या केल्या, त्यांचं आयोजन केलं आणि यामध्ये विद्यार्थ्यांनी हिरिरीने सहभाग घेतला. त्या सहभागातून ज्या विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने आपल्या कलागुणांचं प्रदर्शन केलं असेल, आपल्या क्षमतांचं प्रदर्शन केलं असेल, त्यांना या ठिकाणी आज बक्षीस देताना आणि हा सत्कार सोहळा या ठिकाणी आयोजित करताना, बक्षीस वितरण सोहळा आयोजित करताना आम्हाला खऱ्या अर्थानं आनंद होत आहे. आणि विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यासाठी त्याच तोलामोलाचे विद्यार्थ्यांना प्रेरणा करावे असे आदर्शवत व्यक्तिमत्व या ठिकाणी आपण त्यांना निमंत्रित केलेलं आहे आणि ते आपल्यामध्ये उपस्थित आहे. मी या ठिकाणी मान्यवरांच्या औपचारिक स्वागताकडे वळू. अतिथी माननीय श्री सचिनजी कदम साहेब SDPO बुलढाणा यांचं स्वागत करण्यासाठी मी माननीय प्राचार्यांना विनंती करतो की त्यांनी
त्याचप्रमाणे आज खरं म्हणजे नियोजित आणखी एक अतिथी आपल्यामध्ये उपस्थित होणार होत्या, त्या आपल्या महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी आहेत, परंतु काही व्यस्ततेमुळे त्या आपल्या इथे पोहोचू शकल्या नाही. पण पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यासाठी मी विनंती करतो प्राध्यापक डॉक्टर भरत जाधव सर यांना. त्यांनी सरांचं पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी स्वागत करावं. वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेतला, वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास केला आणि आपले जे कलागुण आहेत, आपले जे काही आपल्यामध्ये असलेल्या सुप्त कला आहे, आपल्यामध्ये असलेल्या क्षमता आहे, त्या या ठिकाणी त्यांचं प्रदर्शन सुंदर रीतीने तुम्ही केलं आहे आणि त्या विविध स्पर्धांच्या माध्यमातून तुम्ही आपली एक व्यक्तिमत्वाची झलक सुद्धा या ठिकाणी दाखवलेली आहे. यामध्ये मी मान्यवरांना सांगू इच्छितो की साहेब, या ठिकाणी आम्ही मागील 3 दिवसामध्ये विविध प्रकारच्या स्पर्धा घेतल्या, ज्याच्यामध्ये विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक आणि शैक्षणिक अशा प्रकारचे कलागुण दाखवण्यासाठी त्यांना रांगोळी स्पर्धा, पुष्परचना स्पर्धा, डिश डेकोरेशन स्पर्धा, गीत गायन, पुस्तक प्रदर्शनी, पोस्टर स्पर्धा, त्यानंतर विज्ञान प्रदर्शनी, प्रश्नमंजुषा, सामान्य ज्ञान अशा विविध स्पर्धा या ठिकाणी आयोजित करण्यात आल्या आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने त्यामध्ये भाग घेतला आणि आपल्या कलागुणांचं प्रदर्शन केलं. यासोबतच मुलांना मैदानी खेळांची सुद्धा आवड आहे आणि विविध प्रकारच्या मैदानी खेळांमध्ये सुद्धा विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विविध क्रीडा स्पर्धांमध्ये सुद्धा त्यांनी सहभाग घेतला. मग ती 400 मीटर रनिंग असेल, 100 मीटर रनिंग असेल, त्या मुला मुलींची असेल, गोळाफेक असेल, या सगळ्या स्पर्धांमध्ये मुलांनी सहभाग घेतला. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाच्या आयोजनाच्या निमित्ताने सुद्धा विद्यार्थ्यांनी आपलं मॅनेजरियल जे स्किल आहे, जे आपल्या वेगवेगळ्या कार्यक्रमाचं आयोजन करताना प्रत्येक समितीमध्ये मुलांनी सहभाग घेतला आणि त्यांनी सुद्धा या ठिकाणी आपल्या कलागुणांचा विकास करण्याचा प्रयत्न केला. संस्थेमधील जे घटक असलेले डॉक्टर श्रीकृष्णराव यांनी अतिशय सुंदर शब्दामध्ये भाऊसाहेबांच्या या प्रेरणेचा, या ऊर्जा स्त्रोताचा, भाऊसाहेब नावाच्या सूर्याचं वर्णन केलेलं आहे. ते म्हणतात, तू ज्ञानाचे गाणे भाऊ, तू सूर्याची भाषा, तमोयुगाला उजळून गेल्या तव किरणांच्या रेषा. साक्षात सूर्याचं तेज घेऊन आलेले भाऊसाहेब आणि ज्ञानाचा प्रकाश सगळीकडे आजतागायत आपल्यापर्यंत पोहोचवणारे भाऊसाहेब, असं त्यांचं वर्णन त्या ठिकाणी केलेलं आहे. शेतीच्या दारात आणली तू ज्ञानाची गंगा, मातीमधून तूच फुलविला शास्त्राच्या फुलबागा, तूच पेरल्या मनात आमच्या नव्या सुगंधी आशा, तू ज्ञानाचे गाणे भाऊ, तू सूर्याची भाषा, तमोयुगाला उजळून गेल्या तव किरणांच्या रेषा. आणि आम्हाला आज आनंद होतो आहे की त्या किरणांचा एक भाग, त्या किरणांचा एक प्रकाशाचा थोडासा भाग या विद्यार्थ्यांच्या पर्यंत आम्ही पोहोचू शकलो आणि भाऊसाहेबांचे खरे वारसदार असल्याचं आम्ही या ठिकाणी आज व्यक्त करू शकतो, नमूद करू शकतो. आणि म्हणून हा अत्यंत आनंदाचा आणि कौतुकाचा असा सोहळा आहे. आपलं विद्यापीठ गीताचे शब्द लिहिताना डॉक्टर विठ्ठल वाघांनी सुद्धा म्हटलेलं आहे की जनवन सागर करीत निरंतर विद्यापीठ चाले, संत गाडगे बाबा तुमचे स्वप्न पूर्ण झाले. आणि गाडगे बाबांनी, भाऊसाहेबांनी पाहिलेलं हे जे स्वप्न आहे की जनवन सागर जो आहे त्याचा जागर झाला पाहिजे, त्यांच्यापर्यंत ज्ञानाचे, विचारांचे या युगात स्पर्धेत टिकण्याचे क्षमता, बळ त्यांच्या पंखामध्ये आलं पाहिजे. आणि म्हणून तळागाळातल्या या मुलांना तिथपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आपण या सगळ्या स्पर्धांच्या माध्यमातून केलेला आहे. आणि अशाच पद्धतीने या स्पर्धांच्या विजेत्यांना पारितोषिक देण्यासाठी जीवनाच्या स्पर्धेमध्ये दररोज लढणारा लढवय्या आणि रोज जिंकणारा लढवय्या असा व्यक्तिमत्व आपल्यामध्ये आज उपस्थित आहे. श्री सचिन कदम साहेब जे SDPO या पदावर उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून आपल्या बुलढाण्यामध्ये कार्यरत आहे. आणि पोलीस विभाग म्हटल्यानंतर रोजची लढाई आहे, दर तासाची, दर मिनिटाची, क्षणाक्षणाची लढाई आहे आणि त्या लढाईमध्ये लढणारा लढवय्याच या क्षेत्रामध्ये यशस्वी होऊ शकतो. आणि असा लढवय्या विद्यार्थ्यांना सुद्धा प्रेरणादायी करू शकतो. आणि म्हणून त्यांना या ठिकाणी आपण निमंत्रित केलं आणि त्यांनी निमंत्रणाचा आपला स्वीकार केला. मी प्राध्यापक MD जाधव सर यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या या आजच्या प्रमुख अतिथींचं या ठिकाणी आमच्या विद्यार्थ्यांना परिचय करून द्यावा. प्राध्यापक त्रिवार अभिवादन.
सन्माननीय विचारमंच, प्राध्यापक बंधू, विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, चिंचोले सरांनी या बक्षीस वितरणासाठी आम्ही सुयोग्य व्यक्ती का निवडला याची प्राथमिक माहिती तुम्हाला दिली. मित्रो, मी त्यांचा थोडक्यात 1 मिनिटात परिचय करून देतो. सचिन कदम, SDPO उपविभागीय अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून 3 महिन्यापासून आपल्या बुलढाणामध्ये रुजू झालेले आहेत. सरांचं जन्मगाव विठ्ठलवाडी, तालुका माढा, एक अतिशय 1200 लोकसंख्येचं गाव, छोटंसं गाव आहे. त्या गावातून सरांनी इथपर्यंतचा प्रवास केलेला आहे. सरांचं शिक्षण BE झालेलं आहे, बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग, आणि ते बारामतीमधून झालं. सरांनी MPSC 2017 साली क्रॅक केली आणि अकोल्यामध्ये त्यांनी SDPO म्हणून जो कार्यकाळ केला तो अतिशय कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून, आणि त्यांच्या कामाची जी काही पावती आहे, अकोल्याचे आपले बुलढाणा जिल्ह्याचे 2-3 पोलीस इन्स्पेक्टर आहेत, त्यांनी सांगितलं की सरांची शिस्त. मित्र, तुम्हाला एक गोष्ट सांगतो, माझ्या विद्यार्थी मैत्रिणींना मी एक गोष्ट सांगतो. सरांची लहान बहीण ही अलिबागला DYSP म्हणून कार्यरत आहे. आम्ही महाविद्यालयामध्ये जी काही शिस्त लावण्याचं काम करतो ते तुमच्यासाठी, म्हणून सर आपल्या समोर प्रेरणादायी आहे. सरांची लहान बहीण SDPO आहे. दोघेही एकाच घरातले उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून रुजू होतात. ही एक आनंदाची बाब आहे, एक आपल्या महाराष्ट्रासाठी गौरवशाली बाब आहे. म्हणून या निमित्ताने एवढा परिचय देतो आणि मी थांबतो. धन्यवाद सर. मोजक्या शब्दामध्ये आपले अतिथी माननीय श्री सचिनजी कदम साहेब यांचा परिचय या ठिकाणी सांगितलेला आहे. मी आधी म्हटलं की पोलीस विभागाची नोकरी म्हणजे अत्यंत व्यस्तता, परंतु सरांनी विद्यार्थ्यांचा या सोहळ्यासाठी हजर राहिलं पाहिजे म्हणून आवर्जून आपल्या निमंत्रणाचा क्षणात स्वीकार केला आणि या ठिकाणी उपस्थित झाले. माननीय कदम साहेबांना थोडीशी घाई असल्यामुळे मी त्यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी विद्यार्थ्यांना थोडक्यात मार्गदर्शन करावं. नमस्कार. माझं नाव सचिन तुकाराम कदम. मी आता आपल्या बुलढाण्यामध्ये 3 महिन्यापूर्वी आलेलो आहे. यापूर्वी माझी पहिली पोस्टिंग ही अकोला या ठिकाणी होती. श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती द्वारा संचलित जिजामाता महाविद्यालय बुलढाणा शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव देशमुख जयंती उत्सव वार्षिक स्नेह संमेलन जे आपला होतं त्याचा शेवटचा दिवस आहे. तर यामध्ये मला आपण प्रमुख अतिथी म्हणून बोलवलं, मला सन्मान केला, तसेच माझं मनोगत व्यक्त करण्याची आणि आपल्याबरोबर संवाद साधण्याची मला संधी दिली. त्याबद्दल मी आपले प्राचार्य साहेब, आपले इतर प्राध्यापक वर्ग, तसेच आपले जाधव साहेब, सर्व जे काही त्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत ते सर्वांचे मी आभार व्यक्त करतो. खरं तर मला माझे कॉलेजमध्ये दिवस, महाविद्यालयामध्ये दिवस, शाळेमध्ये दिवस मला आठवले. असंच कुठेतरी मी मध्ये किंवा पाठीमागे बसलेला असायचो आणि आमच्याकडे असं होत नसायचं की बरेच वेळा कोणतरी जे क्लासला एक असतात किंवा जे PhD झाले असतील किंवा जे आपण एक रोडमध्ये म्हणतो आपण, ते असे वारंवार शाळेत कधी आमचे यायचे नाही. मला वाटतं कधी तर एखाद्या वर्षामध्ये एखादा सोहळा व्हायचा तर त्यावेळेस मग ती जी ऊर्जा यायची, जी एनर्जी यायची, ती आपल्याला अभ्यास करण्यासाठी किंवा आपलं ध्येय गाठण्यासाठी ती आपल्याला प्रेरणा द्यायची. तर मला सगळं आवडलं की मी 9वीत असताना आमच्या गावाशेजारी एक संदीप बाजीबाग काय नाव ऐकलं असेल, रोहिणी बाजीबाग ऐकलं असेल, ते आमच्या नाव आहे. तर ते 9वीला असताना त्यावेळेस ते DYSP झाले होते. तर ते असंच त्याला बोलवलं आणि त्यामध्ये सांगितलं काय नाही, मी फक्त 9वी-10वी असताना चालू केलं, माझं ध्येय ठरवलं होतं हे सर्वसामान्य कुटुंबातून मी वरती आलो. तर ती जी घटना आहे ती माझ्यासाठी एकदम अशी वेगळी प्रेरणादायी घटना मला ठरली. तेव्हापासून मी ठरवलं त्याला आपल्याला याच्यात काही इच्छा आहे. अभ्यास केला आणि प्रचंड कष्टानंतर किंवा इतर याच्यानंतर आईवडिलांनी केलेल्या त्यानंतर मी इथपर्यंत आलो. सरांनी सांगितलं की माझी लहान बहीण ती सुद्धा DYSP आहे. 2017 मध्ये आम्ही दोघंही एकाच वेळेसला DYSP म्हणून सिलेक्ट झालो होतो.
या ठिकाणी एक उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणजे आपण देवायची म्हणतो या पदावरती कार्य करत आहेत आणि चांगलं काम करत आहेत. खरं तर आपल्याला सांगायला आवडेल की इथं जरी मी तुम्हाला दिसत असलो तरी हा खरा मी नाही. मला घडवण्यामध्ये माझे जे आई वडील असतील किंवा माझे शिक्षक असतील ते सगळे प्राथमिक शाळेपासून झेडपी शाळेपासून ते संभाजीराव चव्हाण माध्यमिक विद्यालय ही माझी 8वी 9वी शाळा होती. त्यानंतर दयानंद महाविद्यालय सोलापूर पुन्हा ऐकलं असेल कदाचित ते माझे महाविद्यालय होते. तर मला घडवण्यामध्ये जे काही जे आहेत बसलेले लोक आहेत ज्यांना प्राध्यापक असतील प्राचार्य असतील शिक्षक असतील यांचा फार मोठा माझ्या आयुष्यात मोठा वाटा हा माझ्या आयुष्यात होता. खरं तर या लोकांनी केलेल्या कष्टामुळे आणि या लोकांनी आपल्या दिशा दाखवलेल्या असतील त्याच्यामुळेच आपण इथेपर्यंत पोहोचत असतो. आपण काय स्पर्धा परीक्षाच करावी असं काही कोणाचा आग्रह नसतो. आपण जे क्षेत्र निवडाल MPSC असेल UPSC असेल चित्रकार पण काही पेंटर असेल किंवा काही ऍक्टर असेल किंवा कोणतंही क्षेत्र असेल आपण आपल्या क्षेत्रामध्ये वरचं नाव कमवावं एक चांगलं ध्येय गाठावं. आपल्या आईवडिलांचं नाव मोठं करावं आपल्या शिक्षकांचं आपल्या जिजामाता महाविद्यालयाचं नाव मोठं करावं असं सर्वांना वाटत असतं. आपल्या सर्वांना माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा. आणि आपण एके दिवशी असंच मी जे तो राहिलेलं आहे त्या ठिकाणी आपण येऊन आपल्या ज्यानंतरचे आपले ज्युनियर असतील त्यांना बोलतात त्यानंतर आपल्या जिजामाता महाविद्यालयांचं आपल्या शिक्षक वर्गांचं नाव मोठे करा अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि मला इथे येऊन आपण मला बोलवलं आपल्याबरोबर एक संधी दिली मला बोलण्याची. मला माझे दिवस आठवले खूप छान वाटलं. हे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो. धन्यवाद साहेब. या ठिकाणी कदम साहेबांनी अतिशय एक मित्राप्रमाणे आपल्याला या ठिकाणी स्वतःच्या जीवनात आणि कुठून सुरुवात केली होती आणि आज या अत्यंत महत्वाच्या आणि मोठ्या पदावर जबाबदारीच्या पदावर सर विराजमान आहेत काम करतायत. आम्हा बुलढाणेकरांचं सुद्धा सर हे भाग्य आहे की आपल्यासारखे या ठिकाणी कर्तव्यदक्ष आणि अगदी तळागाळातून आल्यानंतर ती जाणीव ठेवून काम करणारे पोलीस अधिकारी आमच्या या बुलढाणा शहरामध्ये आहेत. याचा खरोखर आम्हाला सुद्धा आनंद आणि अभिमान आहे. या ठिकाणी सरांनी समर्पक शब्दामध्ये आपल्याला सांगितलं की सुरुवात माणसाची कुठून असते परंतु ध्येय जर निश्चित असेल आणि ते साध्य करण्यासाठी जर आपण पूर्ण शक्ती एकवटत असू आणि त्यावर लक्ष केंद्रित करीत असू तर आपण निश्चित जीवनामध्ये यशस्वी होतो. आणि खरं म्हणजे असा दुर्मिळ योग असतो की दोघंही भाऊ बहीण एकाच जिद्दीने एकाच ध्येयाने प्रेरित होऊन एक ध्येय एकाच वेळेस साध्य करतात. आणि खरं म्हणजे यासाठी आपल्या महाविद्यालयाच्या वतीने एकदा टाळ्यांचा कडकडाट झाला. त्या टाळ्यांचा कडकडाट आणि ही ऊर्जा आपण सुद्धा आपल्या मनामध्ये कुठेतरी साठवून ठेवली पाहिजे आणि आपल्या ध्येयाचा विचार केला पाहिजे असं या ठिकाणी विद्यार्थ्यांना विनंती करतो. मी यानंतर पुढील जे विविध गुणवंत विद्यार्थी आणि विविध गटांमध्ये आपण ज्यांना पारितोषिक दिलेले आहे वेगवेगळ्या विषयांमध्ये ज्यांनी प्रावीण्य प्राप्त केलं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ज्यांनी प्रावीण्य प्राप्त केलं अशा विद्यार्थ्यांचा या ठिकाणी सर्व मान्यवरांच्या हस्ते आपण सत्कार घेणार आहोत. तर मी सांगू इच्छितो की आपल्या महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी तसेच माजी प्राध्यापक आणि श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे आजीव सभासद या सर्वांच्या देणगीमधून विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे पारितोषिक दिले जातात आणि जवळपास 16,000 रुपयांपेक्षा जास्त रोख प्राइज या ठिकाणी आपण वितरित दरवर्षी करतो. यावर्षी सुद्धा 16,000 रुपयांपेक्षा जास्त रक्कम आपण रोख स्वरूपामध्ये विद्यार्थ्यांना बक्षिसाच्या स्वरूपात वितरित करीत आहोत. 52 जवळपास पारितोषिक हे आहे आणि इतर स्पर्धांचे पारितोषिक आहे. सर्वात अधिक गुणवंत विद्यार्थ्यांचा या ठिकाणी पारितोषिक वितरण सोहळा आपण घेऊया. मी प्राध्यापक डॉक्टर गवई सरांना विनंती करतो की त्यांनी गुणवंत विद्यार्थी पारितोषिक या ठिकाणी जाहीर करावे. शिवाजी महाराज श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर प्रशांत कोठे सर आज आपल्याला प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले बुलढाणा येथील उपविभागीय पोलीस अधिकारी सचिनजी कदम सर हा आपण तिन्ही फॅकल्टी मधून एका विद्यार्थ्याची निवड या ठिकाणी करत असतो. यासाठी मी या ठिकाणी अक्षय गणेश तायडे यांचे भागे
या विद्यार्थ्याला आमंत्रित करतो आणि आजच्या कार्यक्रमाचे माननीय सचिनजी कदम सरांना विनंती करतो की त्यांनी या विद्यार्थ्याला डॉक्टर कोटे सरांनी या ठिकाणी दिलेला आहे तोच आहे अक्षय गणेश तायडे आणि हा जो आहे विद्यार्थी यंग इन्स्पिरेटर नेटवर्क सकाळ वृत्त समूहाच्या माध्यमातून त्या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आलेली आहे. BA शाखेतून मुलांमधून प्रथम विद्यार्थ्याला हे पारितोषिक दिलं जाते आणि भोंडे सरकार पुरस्कार या नावाने पारितोषिक आहे. स्वर्गीय राधे भोंडे सरकार यांच्या या अक्षयला पारितोषिक देऊन सन्मानित करावं. रक्कम 500 रुपये रोख आहे. यानंतर BA शाखेतून मुलींमधून सर्वप्रथम विद्यार्थी नाव आहे सरस्वती. स्वर्गीय पंडितनानांची पाटील यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ रोख रुपये 500 आणि श्रीमती प्रतिभाताई राऊत यांच्या तर्फे हे पारितोषिक या ठिकाणी दिलं जाते. विद्यार्थिनीचं नाव आहे कुमारी स्नेहा अरुण कुमाळे. यानंतर BSc भाग 1 बॉटनी या विषयातून प्रथम येणारी विद्यार्थिनी कुमारी अदिती शेळके आणि पुरस्कार स्वर्गीय पांडुरंग घालते यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ रोख 500 रुपये आणि डॉक्टर SP वालके सर यांच्यातर्फे पारितोषिक दिलं जातं. मी या ठिकाणी एरंकर सरांना विनंती करतो की 500 रुपये BSc भाग 2 बॉटनी या शाखेतून ही विद्यार्थिनी प्रथम आलेली आहे आणि तिला या ठिकाणी SP आंबेकर यांच्यातर्फे डॉक्टर हरगोविंद खुराना पुरस्कार दिला जातो. स्वर्गीय श्रीकांत जितकर यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ आणि रोख रुपये 500. या ठिकाणी मी LK सरांना विनंती करतो की त्यांनी पुढील पुरस्कार आहे कुमारी श्वेता सोनूने BSc भाग 3 बॉटनी आणि डॉक्टर SP आंबेकर यांच्यातर्फे हा पुरस्कार दिला जातो शारदा पुरस्कार आणि स्वर्गीय शारदा देवी आंबेकर यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ रोख 500 रुपये हा दिला जातो. ज्ञानेश्वर निशांदा त्यानंतर BSc भाग 2 केमिस्ट्री वैभव वामन पवार या विद्यार्थ्यांची या ठिकाणी निवड झालेली आहे. प्राचार्य डॉक्टर JB देवडे सरांच्या मार्फत पुरस्कार दिला जातो रोख रुपये 500. या ठिकाणी मी कदम सरांना विनंती करतो की त्यांनी सदर विद्यार्थ्याला पारितोषिक देऊन सन्मानित करावं. वैभव वामन पवार. पुढील पुरस्कार आहे कुमारी वैष्णवी पाटील. त्यानंतर अक्षय गणेश तायडे पुन्हा प्रथम आलेला आहे आणि प्राध्यापक अनिल काळे यांच्यातर्फे रोख पारितोषिक आहे. स्वर्गीय रुक्मिणाबाई मधुकरराव काळे यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ मी मान्य प्राचार्यांना विनंती करतो की अक्षय पुढील पारितोषिक आहे कुमारी देवयानी रमेश पाटील इतिहास BA भाग 3 रोख रुपये 300. सईबाई पुरस्कार दाते डॉक्टर NW ढाले.
मी या ठिकाणी कदम सरांना विनंती करतो की त्यांनी देवई आणि रमेश पाटील या विद्यार्थिनीला पुरस्कार देऊन सन्मानित करावं. इतिहास हे पवन निवृत्ती महाले बी भाग 3 इतिहास NW ढाले यांच्यातर्फे सदर विद्यार्थ्याला रोख पुरस्कार हा दिला जातो. या ठिकाणी प्राचार्यांनी पवन महाले यांना पुरस्कृत करावं. पूजा भास्कर मोरे MA भाग 2 अर्थशास्त्र या विषयाची प्रथम आलेली आहे आणि डॉक्टर NW ढाले यांच्यातर्फे ग्रंथरूपात सदर विद्यार्थिनीला सन्मानित करण्यात येणार आहे. मी या ठिकाणी चिंचोली सरांना विनंती करतो की त्यांनी तिला पुस्तक भेट देऊन तिचा या ठिकाणी सन्मान करावा. पुढील पुरस्कार कुमारी प्रशंसा मिलिंद जाधव BA भाग 3 तत्वज्ञान विषयात सर्वप्रथम आलेली आहे. मी MD सरांना विनंती करतो की तिच्या वतीने त्यांनी हा पुरस्कार स्वीकारावा. रोख ₹500. मी माननीय प्राचार्यांना विनंती करतो की त्यांनी प्रशंसा जाधव तिचा पुरस्कार तिचे पालक प्राध्यापक MD जाधव सरांना ही प्रथम आलेली आहे. BA भाग 3 B.Com भाग 3 मधून प्रोफेसर डॉक्टर EJ एलगे सरांतर्फे हा पुरस्कार दिला जातो ग्रंथरूपात. या ठिकाणी मी एलगे सरांना विनंती करतो की त्यांनी तिच्या वडिलांना सुद्धा या ठिकाणी विनंती करतो की त्यांनी स्टेजवर येऊन पुरस्कार तिच्यासोबत द्यावा. कुमारी गायत्री यशवंत शिंदे त्यानंतर कुमारी कोमल प्रदीप मोरे B.Com भाग 3 या ठिकाणी माझ्या वतीने हा पुरस्कार दिला जातो. इंटरनेट अँड WW या विषयात ती प्रथम आलेली आहे. महाविद्यालयाच्या आणि हिला रोख ₹500 पारितोषिक प्राध्यापक GS फिरोचे सरांच्या तर्फे दिलं जाते. या ठिकाणी मी इंगळे सरांना विनंती करतो की त्यांनी सदर विद्यार्थिनीला पारितोषिक देऊन तिचा या ठिकाणी सन्मान करावा. विद्यार्थी जो पारितोषिक घेणार आहे विशाल रवी नवले BSc भाग 1 केमिस्ट्री मधून प्रथम आहे. या विद्यार्थ्याला डॉक्टर PV वाघ यांच्यातर्फे रोख पारितोषिक दिले जाते. या ठिकाणी मी सोनवणे सरांना विनंती करतो की त्यांनी विशाल रवी पुन्हा एकदा वैभव वामन पवार या विद्यार्थ्याला या ठिकाणी मी आमंत्रित करतो. BSc भाग 2 केमिस्ट्री मधून रोख ₹250. पापान बक्षीस मिळालं. आदित्य रामेश्वर गवई रोख पारितोषिक आहे डॉक्टर AD देशपांडे सरांच्या वतीने दिलं जाते. या ठिकाणी मी इंगळे सरांना विनंती करतो की त्यांनी सदर विद्यार्थ्याला पारितोषिक देऊन त्याचा या ठिकाणी सन्मान करावा. आदित्य रामेश्वर गवई BSc भाग 3 केमिस्ट्री.
त्यानंतर रामेश्वर माधव जाधव हा विद्यार्थी सुद्धा BSc विभागात प्राप्त केलेले आहे. रामेश्वर माधव जाधव. त्यानंतर कुमारी प्रियंका मधुकर सोलंकी MSc भाग एक केमिस्ट्री मध्ये सर्वाधिक गुण प्राप्त केलेले आहेत. श्री VS आराट यांच्यातर्फे हा पुरस्कार दिला जातो. टिनीस पुरस्कार यावर नाव दिलेलं आहे. या ठिकाणी मी माननीय प्राचार्यांना विनंती करतो की त्यांनी कुमारी प्रियंका मधुकर सोळंकी या विद्यार्थिनीला कुमारी स्मिता अरुण इंगळे MSc भाग एक केमिस्ट्री. यानंतर MSc भाग 2 केमिस्ट्री मध्ये रुचिता ज्ञानेश्वर निशांदा. त्यानंतर BSc भाग 1 झुलॉजी मध्ये विभागून पारितोषिक आहे ऋतुजा गजानन पाटील आणि राम भास्कर यत्मा. यानंतर BSc भाग 2 झुलॉजी मध्ये कुमारी प्रेरणा दिलीप खरार प्रथम पारितोषिक आहे. डॉक्टर सौ VR काकडे यांच्या वतीने हा पुरस्कार नगदी स्वरूपात दिला जातो. महात्मा फुले पुरस्कार आहे. या ठिकाणी मी इंगळे सरांना विनंती करतो की त्यांनी सदर विद्यार्थिनीला त्या ठिकाणी रोख पारितोषिक देऊन तिचा सन्मान करावा. कुमारी वैष्णवी राजेश उबरंडे BSc भाग 3 झुलॉजी. रोख पारितोषिक आहे. डॉक्टर कुमारी RM येवले यांच्या मार्फत हा पुरस्कार दिला जातो नगदी स्वरूपात. जिजाऊ पुरस्कार आहे. या ठिकाणी मी कदम सरांना विनंती करतो या विद्यार्थिनीला पुरस्कार देऊन तिथे सन्मानित करावं. कुमारी वैष्णवी राजेश कुमारी वैष्णवी S लोखंडे आणि कुमारी वैष्णवी S लोखंडे आणि कुमारी सायली मोरे. त्यानंतर प्रेमराज P वाडे. मायक्रोबायोलॉजी मधून हा प्रथम आलेला आहे BSc भाग 2. डॉक्टर सौ VR काकडे यांच्यातर्फे पारितोषिक रोख स्वरूपात दिलं जाते. या ठिकाणी चिंचोली सरांना विनंती करतो की त्यांनी प्रेमराज P वाडे या विद्यार्थ्याला रोख पारितोषिक देऊन त्याचा या ठिकाणी सन्मान करावा. कुमारी वैष्णवी S बोरसे मायक्रोबायोलॉजी BSc भाग 3 मधून प्रथम आहे आणि डॉक्टर सौ VR काकडे मॅडम यांच्यातर्फे हा रोख पुरस्कार दिला जातो. या ठिकाणी हेरंकर सरांना मी विनंती करेन की त्यांनी सदर विद्यार्थिनीला या ठिकाणी पुरस्कृत करावं. दिला जाणारा रोख पुरस्कार कुमारी वैष्णवी S पाटील फिजिक्स BSc भाग 2 वैष्णवी पाटील पुरस्कार आहे आणि पुरस्कार स्वीकारणारा विद्यार्थी बुद्धभूषण P वाकोडे BSc भाग 3 फिजिक्स मधून हा पुरस्कार आहे. त्या ठिकाणी इंगळे सरांना विनंती करेल की त्यांनी सदर विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन सन्मानित करावं. कुमारी श्रद्धा संजय श्रीवास डॉक्टर AS पाटील यांच्यातर्फे दिला जाणारा पुरस्कार आहे BSc भाग 3 मॅथमॅटिक्स मधून. कुमारी श्रद्धा संजय श्रीवास मी पाटील सरांना आणि प्राचार्यांना या ठिकाणी विनंती करतो की त्यांनी सदर विद्यार्थिनींना हा पुरस्कार देऊन सन्मानित करावा. कुमारी श्रद्धा संजय श्रीवास. डॉक्टर AS पाटील यांच्यातर्फे दिला जाणारा दुसरा पुरस्कार आहे BSc भाग 3 मॅथमॅटिक्स मधून गौरांग व्यंकटेश पाठक.
त्या ठिकाणी मी सरांना विनंती करतो की त्यांनी घरांना सन्मान करावा. पुढील पुरस्कार यांच्यातर्फे दिला जातो. मराठी भाषा गौरव पुरस्कार कुमारी संजीवनी विजयसिंह आडे, MA भाग 2 मराठीमधून प्रथम आलेली आहे. या ठिकाणी मी प्राचार्यांना विनंती करतो की कुमारी संजीवनी विजयसिंह आडे या विद्यार्थिनींना रोख पारितोषिक देऊन सुद्धा सन्मान करावा. पुढील पुरस्कार प्रोफेसर डॉक्टर S.K. एरनकर यांच्यातर्फे दिला जाणारा चाणक्य पुरस्कार आहे. राज्यशास्त्र विषयात हे भाग 2 मधून सर्वप्रथम आलेले कुमारी सांची संजय संधू या विद्यार्थिनीला या ठिकाणी व्यासपीठाकडे यावं आणि एरनकर सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या विद्यार्थ्याला या ठिकाणी रोख पारितोषिक देऊन सन्मानित करावं. बोलू नका. डॉक्टर D.J. कांदे यांच्यातर्फे दिला जाणारा गिरिजा रत्न पुरस्कार स्वर्गीय गिरिजाबाई ज्योतिराम कांदे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ रोख पारितोषिक MA भाग 1 अर्थशास्त्र मधून प्रथम आलेला मंगेश रमेश सावळे. या ठिकाणी मी कांदे सरांना विनंती करतो की त्यांनी मंगेशला या ठिकाणी रोख पारितोषिक बाजार भरू नका ना रे. मागचे विद्यार्थी शांत राहा. श्री पुरस्कार स्वर्गीय तेजस्वी अनिल कदम यांच्या स्मृतिप्रित्यर्थ पुस्तकपालन व लेखाकर्म 12वी मध्ये असलेला विषय यामध्ये 2 विद्यार्थिनींनी सारखे गुण घेतलेले आहेत. त्यामुळे हा पारितोषिक रोख पारितोषिक विभागून दिलं जात आहे. या ठिकाणी कुमारी निकिता मनोज नरवाडे आणि कुमारी प्रिया समाधान हिवाळे या दोन्ही विद्यार्थिनी या ठिकाणी येते आणि कदम सरांना या ठिकाणी विनंती आहे की त्यांनी या दोन्ही विद्यार्थिनींचा या ठिकाणी सन्मान. प्राध्यापक अनिल काळे यांच्यातर्फे स्वर्गीय मधुकरराव लक्ष्मणराव काळे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दिला जाणारा रोख पुरस्कार BA भाग 1 संगीत विषयात प्रथम कुमारी निकिता संजय प्रमाणपत्र देऊन तिचा सन्मान करावा. प्राध्यापक अनिल काळे. त्यांच्यातर्फे दिला जाणारा पुरस्कार आहे स्वर्गीय लक्ष्मीबाई मारुंगराव ढोटे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ BA भाग 2 संगीत विषयात प्रथम. विद्यार्थ्याचं नाव आहे प्रथमेश अरविंद पावडे. या ठिकाणी मी सोनोने सरांना विनंती करतो की त्यांनी प्रथमेश अरविंद पावडे या विद्यार्थ्याला रोख पारितोषिक प्रमाणपत्र देऊन सन्मानित करावं. प्राध्यापक प्रभाकर वारे यांच्यातर्फे दिला जाणारा डॉक्टर पंजाबराव देशमुख पुरस्कार स्वर्गीय वामनराव दादा वारे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ होतकरू विद्यार्थ्यांची या ठिकाणी निवड करण्यात आलेली आहे आणि त्या विद्यार्थिनीचं नाव आहे कुमारी निकिता प्रमोद वाघ. या ठिकाणी मी MD जाधव सरांना विनंती करतो की त्यांनी निकिता वाघ या होतकरू विद्यार्थिनीचा या ठिकाणी प्राचार्यांना सुद्धा विनंती करतो विद्यार्थिनी जी आहे निकिता हिला अधीक्षक पवार बाबूजींना या ठिकाणी मी व्यासपीठावर निमंत्रित करीत आहे. त्यांनी व्यासपीठावर यावं. इंग्रजी विषयात BA भाग मधून सर्वाधिक गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्याला रोख पारितोषिक या ठिकाणी दिलं जात आहे.
कुमारी श्वेता भास्कर रेड्डे. मी चिंचोले सरांनाच विनंती करतो की त्यांनी श्वेता भास्कर रेड्डे या विद्यार्थ्यांना रोख पारितोषिक देऊन त्यांचा सन्मान करावा. पुढील पुरस्कार डॉक्टर भरत जाधव, BA भाग 2 मधून इंग्रजी विषयात सर्वाधिक गुण प्राप्त करणारी विद्यार्थिनी कुमारी नेहा विजय दिवाळे. रोख पारितोषिक 500 रुपये आहे. मी सदर विद्यार्थिनीला या ठिकाणी निमंत्रित करतो आणि डॉक्टर भरत जाधव सरांना विनंती करतो की त्यांनी कुमारी नेहा विजय दिवाळे या विद्यार्थिनीचा या ठिकाणी रोख पारितोषिक प्रमाणपत्र देऊन. ग्रंथालयामध्ये उत्कृष्ट वाचक म्हणून हा पुरस्कार आहे आणि हा पुरस्कार या ठिकाणी जातोय रोशन बाबूराव हिवाळे, 12वा वाणिज्याचा विद्यार्थी आहे. या ठिकाणी पाटील सरांना विनंती करतो की रोशन बाबूराव इंगळे उत्कृष्ट वाचक. पुढील पुरस्कार यांच्यातर्फे दिला जातो. BA भाग 1 मधून विद्यार्थिनी आहे कुमारी राजनंदिनी भुवनसिंह राजपूत. ही सुद्धा उत्कृष्ट वाचक आहे आणि हा पुरस्कार SR रंगनाथन पुरस्कार म्हणून घोषित केलेला आहे. या ठिकाणी मी ढाले सरांना विनंती करतो की त्यांनी कुमारी राजनंदिनी हिला पुरस्कृत करावं. पुस्तकाची भेट आहे. पुढील तर विकास गौतम पौरकर यांच्यातर्फे दिला जातो. स्वर्गीय रुपाजी संभाजी पौरकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ चार्वक अवॉर्ड आहे. रोख पारितोषिक रुपये 300 आहे आणि BSc भाग 1 फिजिक्स मधून प्रथम आलेली विद्यार्थिनी कुमारी पल्लवी M अंजलकर. पवार बाबूजींना या ठिकाणी विनंती करतो की त्यांनी कुमारी पल्लवी हिला रोख पारितोषिक प्रमाणपत्र देऊन तिचा सन्मान करावा. पुढील पुरस्कार सोनवणे यांच्या वतीने स्वर्गीय प्राचार्य RK सोनवणे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ रोख पारितोषिक दिलं जात आहे. BSc भाग 3 गणित या विषयात सर्वाधिक गुण प्राप्त करणारी विद्यार्थिनी कुमारी श्रद्धा श्रीवास. मी पाटील सरांना विनंती करतो की त्यांनी हे पारितोषिक. सोनवणे सरांना या ठिकाणी विनंती करतो की कुमारी श्रद्धा श्रीवास हिला रोख पारितोषिक प्रमाणपत्र देऊन तिचा सन्मान. BSc भाग 3 मॅथमॅटिक्स मध्ये प्रथम येणारा विद्यार्थी गौरंग पाठक. मी सोनवणे सरांना परत एकदा विनंती करतो की त्यांनी संत ज्ञानेश्वर महाराज पुरस्कार ग्रंथरूपात BCom भाग 2 अर्थशास्त्र विषयात सर्वाधिक गुण प्राप्त केलेली विद्यार्थिनी कुमारी गायत्री यशवंत शिंदे या विद्यार्थिनीला पुरस्कार जातो आहे. आणि मी माननीय प्राचार्यांना आणि डॉक्टर विजय हेडगे सरांना या ठिकाणी विनंती करतो की त्यांनी कुमारी गायत्रीला ग्रंथरूपात भेट देऊन तिचा या ठिकाणी सत्कार करावा. पारितोषिकांचा आता दुसरा जो गट आहे, आपण विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि वेगवेगळ्या स्पर्धा ज्या घेतल्या त्याच्यामध्ये बक्षीस हे या ठिकाणी आपण वितरित करणार आहोत. तर याकरिता मी तत्पूर्वी मी आणखी एक घोषणा करू इच्छितो की आपला खो खोचा जो महाविद्यालयाचा संघ आहे तो जिल्हा स्तरावर आंतर महाविद्यालयामध्ये उपविजेता ठरलेला आहे आणि याकरिता त्या संघाचं मार्गदर्शक आपले शारीरिक शिक्षण संचालक प्राध्यापक राठोड सर यांचं सुद्धा या ठिकाणी हार्दिक अभिनंदन करतो आणि माननीय प्राचार्यांना विनंती करतो की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन राठोड सरांचा या ठिकाणी सत्कार करावा. विद्यालयाचं नाव
1001 रुपयांचं बक्षीस सुद्धा काल जाहीर करण्यात आले आहे. आणि मंचावरील सर्व मान्यवर तथा प्राचार्य महोदय यांना विनंती आहे की पुन्हा एकदा पाटील B.Com 3rd इयर या विद्यार्थ्यांना जाते. त्यानंतर द्वितीय पारितोषिक जातात जयश्री प्रतिरा नेमाडे BSc भाग 1. पुढील पारितोषिक इंगळे सरांना विनंती करतो त्यांनी पुढील पारितोषिक द्यावे. आणि रांगोळी स्पर्धेत मनीषा आहे B.Com 3rd इयर. मी सोनाली सरांना विनंती करतो त्यांनी पुढील पारितोषिक द्यावे. स्पर्धेतील विष्णू काटे BSc भाग 1 उत्तेजनार्थ बक्षीस आहे. मी कदम सरांना विनंती करतो की त्यांनी रांगोळी स्पर्धा अश्विनी अशोक खरे आणि मी पाटील सरांना विनंती करतो की त्यांनी प्रमाणपत्र द्यावे. द्वितीय पारितोषिक आणि योग्य सरांना विनंती करतो की द्वितीय पारितोषिक वर्ग 12 प्रथम पारितोषिक चिंचोले सरांना विनंती करतो की त्यांनी हे प्रमाणपत्र द्यावे. द्वितीय पारितोषिक जातं प्रांजली गजानन झकरे BSc भाग 2. मी इंगळे सरांना विनंती करतो की त्यांनी प्रमाणपत्र द्यावे. आणि प्रथम पारितोषिक जातात अश्विनी वसंतराव देशमुख BA भाग 2. मी प्राचार्यांना विनंती करतो. त्यानंतर ज्युनियर मधून तृतीय क्रमांक लागतो प्रियांका हिवाळकर वर्ग 11वा विज्ञान डेकोरेशन स्पर्धा तृतीय क्रमांक आहे. मी एरंकर सरांना विनंती करतो की त्यांनी प्रमाणपत्र वर्ग 11वा विज्ञान मी चिंचोले सरांना विनंती करतो. त्यानंतर प्रथम पारितोषिक जातं डेकोरेशन मधलं ते सोनल S गवई वर्ग 11वा विज्ञान. टाळ्या वाजल्या पाहिजे. त्यानंतरची स्पर्धा आहे पुष्परचना स्पर्धा. द्वितीय क्रमांक जातो भारती जाधव वर्ग 11वा विज्ञान पुष्परचना स्पर्धा द्वितीय क्रमांक आहे. मी सोनाली सरांना विनंती करतो की त्यांनी प्रमाणपत्र द्यावे. त्यानंतर आहे त्यांनी प्रमाणपत्र द्यावे. त्यानंतरची स्पर्धा आहे दिलीप गवळी BSc भाग 1 गीत गायन स्पर्धा तृतीय क्रमांक आहे का. त्यानंतर द्वितीय क्रमांक आलेला आहे गीत गायन स्पर्धेमध्ये ऋषिकेश सुराडकर BA भाग 2. प्रथम क्रमांक गीत गायन स्पर्धेमधील निकिता फसले BA भाग 2. गीत गायन स्पर्धेमध्ये
तायडे, MA भाग 1 आणि सपना पान पाटील BSc यांना उत्तेजनार्थ बक्षीस आहे. वक्तृत्व स्पर्धा याचा तृतीय पारितोषिक जात आहे. मी चिंचोळे सरांना विनंती करतो की त्यांनी प्रमाणपत्र द्यावे. स्पर्धेमध्ये प्रतिमा कुमार मिसाळ B.Com भाग 2 मी यरंकर सरांना विनंती करतो. आले का? भाग 1 संगीत प्रमाणपत्र द्यावे. विज्ञान प्रदर्शनीमध्ये तृतीय पारितोषिक जातं दिव्या समाधान इंगळे. परत तृतीय पारितोषिक पूनम श्याम काकडे. त्यानंतर या स्पर्धेमधील द्वितीय पारितोषिक जातं दीपिका कुलकर्णी. द्वितीय पारितोषिक मी कदम सरांना विनंती करतो की त्यांनी प्रमाणपत्र द्यावे. परत याच्यामध्ये तृतीय पारितोषिक आहे श्रद्धा अग्रवाल आहे का? आणि या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक जाते पवन सरकटे, पियुष गायकवाड आणि आदित्य वैराळकर. त्यामध्ये तृतीय पारितोषिक जातं कोमल कैलास जोरे, गौरी विनोद कुबले आणि मोनिका कुमावत यांना तृतीय पारितोषिक आहे. तर मी शिर्के सरांना विनंती करतो की त्यांनी तृतीय पारितोषिक द्यावे. त्यानंतर तृतीय पारितोषिक ऐश्वर्या सुभाष देशमुख. मी यरंकर सरांना विनंती करतो की त्यांनी प्रमाणपत्र द्यावे. त्यानंतर आहे प्रथम क्रमांक आणि प्रथम पारितोषिक नेहा गजानन पित्राळे, पल्लवी सुधाकर धनगर आणि सृष्टी गजानन बैरागी आहे. मंजुषा स्पर्धा त्यामध्ये तृतीय पारितोषिक जाते प्रेरणा दिलीप खरात BSc भाग 3, ऋतुजा रवींद्र भगत BSc भाग 3 आणि संजीवनी पंडितनाथ तांबडे BSc भाग 3 यांना तृतीय पारितोषिक आहे. मी सोनोने सरांना विनंती करतो की त्यांनी तृतीय क्रमांक आहे नयनतारा विजय वानखेडे, राजनंदिनी जीवनसिंह राजपूत आणि विशाल गौरव सातव आणि अनंत जाधव यांना प्रथम मंजुषेमध्ये प्रथम पारितोषिक जातं आणि रोशन इंगळे 12वी वाणिज्य. मी प्राचार्य प्रश्नमंजुषा या स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आहे निवृत्ती कोठळकर आणि प्रकाश रेखनौत आहे का? मी इंगळे सरांना विनंती करतो की द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक त्यांना देण्यात येईल. प्रकाश हिरालाल रेखनौत, जावेद तडवी, विशाल कचोरे. तृतीय क्रमांकाचं बक्षीस आहे प्रकाश रेखनौत BA भाग 2. मी त्यानंतर आहे द्वितीय क्रमांकाचं बक्षीस जावेद तडवी BA भाग 2. त्यानंतर
प्रथम क्रमांकाचं बक्षीस आहे विशाल कचोरे, बीकॉम भाग 3. मी हेल्के सरांना विनंती करतो की त्यांनी प्रथम क्रमांकाचं उत्तेजनार्थ बक्षीस जात आहे. उत्तेजनार्थ 3 जणांना आहे. मनीषा राजेंद्र डुकरे, ऐश्वर्या देशमुख आणि गौरव सावंत. मी एरंकर सरांना विनंती करतो यानंतरची स्पर्धा होती निबंध स्पर्धा आणि निबंध स्पर्धेतील तृतीय पारितोषिक जात आहे नयनतारा कायटे, बीकॉम भाग 3. त्यांना तृतीय क्रमांकाचं पारितोषिक आहे. त्यानंतर पायल गवई, BA भाग 1 भाग 1 BA भाग 1. त्यानंतर द्वितीय क्रमांकाचं बक्षीस आहे कोमल गोलांडे, निबंध लेखनातील. मी एरंकर सरांना पुन्हा विनंती करतो की त्यांनी प्रमाणपत्र द्यावे. यामध्ये निबंध लेखनातील प्रथम पारितोषिक आहे अश्विनी वसंतराव देशमुख, BA भाग 2. मी चिंचळे सरांना विनंती करतो की त्यांनी प्रमाणपत्र देऊन. त्यानंतर निबंध स्पर्धेतील उत्तेजनार्थ बक्षीस आहे संजीवनी तायडे आणि विनया वानखेडे, 11वी कला. मी प्राचार्यांना विनंती करतो की त्यांनी प्रमाणपत्र द्यावे. आरडी शिबिरासाठी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथे आपल्या महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या 2 विद्यार्थिनीने संत गाडगेबाबा विद्यापीठाचे प्रतिनिधित्व केले आहे. या विद्यार्थिनींचे नाव आहे लक्ष्मी गोरखळकर, बीकॉम भाग 2. तिने समोर यावा आपलं प्रमाणपत्र घेऊन. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर कोटे सर यांना विनंती करतो हे प्रमाणपत्र देऊन तिचं स्वागत करावं. तसेच दुसरी विद्यार्थिनी आहे प्रांजली झगरे. ही पण सोबत जळगावला गेलेली होती. मी डॉक्टर हेल्गे सरांना विनंती करतो तिला प्रमाणपत्र देऊन तिचं स्वागत करावं. आपण 13 ऑक्टोबर 2021 रोजी रेड रेबिन क्लब सामान्य रुग्णालय बुलढाणा यांच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय प्रश्न मंजुषा स्पर्धेत MA अर्थशास्त्र भाग 2 वर्षाच्या विद्यार्थिनींना प्रथम क्रमांक मिळालेला आहे. त्या विद्यार्थिनींचे मी नाव वाचतोय. दीपक भीमराव भिसे, कुमारी शिवगंगा सुनील सुरडकर. या विद्यार्थ्यांना सामान्य रुग्णालयातर्फे जे प्रमाणपत्र मिळालेले आहे त्यांनी अर्थशास्त्र विभाग प्रमुख त्यांच्याकडनं हे प्रमाणपत्र घ्यायचे. कुमारी मुक्ता वासुदेव उचाळे, 11वी विज्ञान, गोळाफेक मुली, द्वितीय क्रमांक. तृतीय क्रमांक विजय वानखडे, कला. या विद्यार्थ्यांनी कदम सरांकडून आपलं प्रमाणपत्र घ्यावं.
यश रमेश जाधव BSc भाग 3 हा विद्यार्थी खो खोचा पण एक उत्कृष्ट खेळाडू आहे. याला मी चिंचोले सरांना विनंती करतो त्यांनी त्याचं प्रमाणपत्र. पंडित BSc भाग 2 सारी BSc भाग 1 100 मीटर धावणे हा या स्पर्धेत तृतीय आलेला आहे. त्याचं प्रथम पारितोषिक जात आहे यश जाधव BSc भाग 3 कन्नड विक्रम भाग 2 200 मीटर मध्ये द्वितीय. मी एरंडकर सरांना विनंती करतो त्यांनी तसंच त्याच्यानंतर तृतीय पारितोषिक जाते विशाल गजानन भुसारी BSc भाग 1 एलके सरांना. यामध्ये ज्युनियरच्या विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेतलेला आहे. त्यामध्ये प्रथम पारितोषिक जाते अर्जुन पुंडलिक कन्नड विक्रम भाग 2. त्याचं टाळीवर सादर करा. याच्यात दुसरा विद्यार्थी कुमारी निकिता नामदेव राठोड BA भाग 2 ही प्रथम क्रमांकाची विद्यार्थिनी आलेली आहे. सिनियर कॉलेज मधून एकटी विद्यार्थिनी मैदानावर आलेली होती. डॉक्टर इंग्रज सरांना विनंती करतो की तिने त्यांना इथं स्वागत करावं. मधला एक पार्ट होता त्यामध्ये अनिकेत वाघ BA भाग 2 मध्ये यांनी प्रथम क्रमांक घेतलेला आहे. अनिकेत वाघ अमर अशोक जाधव त्याचे वडील अशोक भाऊ हे पण समोर येतील. मी मान्य प्राचार्य